रेशन दुकानातून दिलेला तांदूळ प्लास्टिकचा असं प्रणिती शिंदे म्हणतात। प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हा तांदूळ दाखवला, तर भेसळ करून धान्य आलं असेल तर कारवाई करावी असं शिरसाट यांनी म्हटलंय। रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये। रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते। आम्ही ह्या दर्जाचे तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आंदेगाव अक्कलकोटला देण्यात आला। प्लास्टिक आहे, मी तो स्वतः जाऊन बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो। मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते। रेशन दुकानात लोकांची नावं कट झाली आहेत, माल मिळत नाहीये। जिल्ह्यामध्ये काय घडलं याच्याबद्दलचं नाही, कलेक्टर तिथं जबाबदार आहेत, ते त्यांनी ती चौकशी केली पाहिजे। आणि जर असं काही चुकीचं जर माल आले असेल तर त्याच्यावर मोठातल्या मोठा गुन्हा दाखल केला पाहिजे। अशा प्रकारे भेसळ जर कोणता व्यापारी करत असेल तर तो एक मोठा गुन्हा ठरला जातो आणि त्याच्यावर तातडीने कारवाई करणं हे अपेक्षित आहे। भेसळ करून धान्य आलं असेल तर कारवाई करा असं शिरसाट म्हणाले। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पुरवठा विभागावरती एक गंभीर आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। अक्कलकोट तालुक्यातल्या आंदेवाडी या ठिकाणी प्लास्टिकचा तांदूळ जो आहे तो रेशन दुकानातून वितरित केल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे आणि त्याचाच रियालिटी चेक करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आपण पाहतोय खरं तर प्लास्टिकचा तांदूळ पाण्यावर तरंगतो असा दावा जो आहे तो या ठिकाणी होत असतानाच प्रणिती शिंदेंनी आज पत्रकार परिषदेमध्ये याचे नमुने जे आहेत ते आणलेले होते आणि त्यात तोच हा राईस आहे, तोच हा तांदूळ आहे। आपण पाहतो या ठिकाणी जो पांढऱ्या शुभ्र रंगाचा जो आहे तोच हा राईस आहे, त्याला प्लास्टिकचा तांदूळ असल्याचा दावा करण्यात येतो। मात्र या संदर्भात दुकानदारांची नक्की काय भूमिका आहे? आम्हालाही ग्राहक येऊन विचारतात की आम्ही तांदूळ भिजवल्यानंतर ना ते तांदूळ वरती तरंगतोय की ते प्लास्टिकचा तांदूळ आहे का। तर गव्हर्नमेंटच्या ह्याच्यानुसार आम्हाला त्यांनी व्हिडिओ पाठवलेत की ते तांदूळ आहे ते फॉर्टिफाईड राईस आहे। ते एका क्विंटलमध्ये 1 किलो तांदूळ मिक्स असते। जे कुपोषित बालक किंवा गर्भवती महिला असतात किंवा जे आजारी वगैरे असतात त्यांच्यासाठी ते विटॅमिन्स बी, कॅल्शियम हे वाढण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी चांगलं आहे, यासाठी त्यांनी केलेलं आहे म्हणून असं त्यांचं गव्हर्नमेंटचं हे आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।